हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण टोमॅटोची कढी करणार आहे। तर इथे मी टोमॅटो कट करून घेतलेले आहे, लसूण घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि हा काळा मसाला आहे जो की घरी बनवलेला ओला। तर इथे एक गंज ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलाला छान तापू द्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये ना एक कांदा टाकून घेतलेला आहे। तर मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांद्याला ना सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे, म्हणजे सॉफ्ट झाल्यानंतरच आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे। तर बघा लसूण सुद्धा टाकून घेतलेला आहे इथे मी, आणि लसूण टाकल्यानंतर फिरवायचं आहे। नंतर थोड्या वेळाने हा जो थोडासा काळा मसाला आहे जो की ओला असतो तो मसाला टाकून घ्यायचा। या मसाल्याने जबरदस्त कढी होते टोमॅटोची। तर बघा ह्या मसाल्याला सुद्धा मी फिरवून घेतलेला आहे। नंतर तिखट, हळद आणि हा जो सावजी मसाला आहे तो टाका, त्याने ही जी टोमॅटोची कढी आहे ना टेस्ट ही दुप्पट होते। सावजी मसाल्यातील ही टोमॅटोची कढी एकदम भारी लागते। तर बघा आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे। बघा तुम्ही इथे ना मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता टोमॅटो बारीक करून, पण ते खूप जास्त बारीक होते, त्याच्यामुळे मग मी इथे कट करून घेतलेले आहे आणि असेच टाकून घेतलेले आहे। तर आपण जेव्हा आता मीठ वगैरे टाकू तेव्हा हे परत ना बारीक होणार, मग त्याच्यासाठी मी मिक्सरमध्ये नाही काढलेलं आहे, त्याच्यामुळे कढीची टेस्ट थोडीशी कुठेतरी बिघडते असं तरी मला वाटते। तर वरतून मी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि परत ना फिरवून घ्यायचं आहे। आणि परत एक सांगते तुम्हाला, हे टोमॅटो ना तुम्ही भाजून घेऊन सुद्धा मिक्सरमध्ये काढून टाकू शकता याच्यामध्ये। तर बघा छान 5 ते 6 मिनिटे आपल्याला या कमी गॅसवरती ना प्लेट झाकून ठेवायची आहे। 5 ते 6 मिनिटे झाल्यानंतर इथे बघत आहे तर आपले बघा टोमॅटो ना छान सॉफ्ट झालेले आहे, मऊ पडलेले आहे। चम्मचच्या सहाय्याने असं दाबून दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान मऊ मऊ होणार। तर बघा आपले हे टोमॅटो छान शिजलेले आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर इथे बघा मी पाणी टाकून घेत आहे, तुम्हाला किती कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकता। तर बघा इथे मी छान असं थोडंच पाणी टाकून घेतलेलं आहे। शिजल्यानंतर हे परत थोडीशी घट्ट होणार आहे। तर स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स, खूप छान येत आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही ना टमाट्याची कढी करून बघा। तर इथे मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हा परत ना वरतून सावजी मसाला टाकते। वरतून सावजी मसाला टाकल्याने कोणत्याही भाजीची टेस्ट खूप भारी येते, म्हणजे मसाल्याची जी भाजी असते ती। तर बघा याच्यामध्ये टाकून घेतलं, परत आता मोठा गॅस करून आपल्याला झाकून घ्यायचं आहे। एक उकळी काढून घ्यायची आहे। छान बघा एक उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर मी ना याच्यामध्ये परत उकळीमध्येच ना कोथिंबीर टाकून घेत आहे। उकळीमध्ये टाकल्याने कोथिंबीरची स्मेल खूप छान येते आणि त्या भाजीला पूर्ण कोथिंबीरची स्मेल लागते। तर बघा आता कमी गॅसवरती ना परत आपल्याला थोडा वेळ ही कढी ना शिजू द्यायची आहे। तर बघा आपली ही टोमॅटोची कढी रेडी झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही कलर वगैरे किती भारी दिसत आहे, खूप छान दिसत आहे। तर एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, अगदी झटपट तयार होणारी ही टोमॅटोची कढी आहे आणि तर्री पण आलेली आहे वरती। जर तुम्ही जास्त तेल वापराल तर जास्त तर्री वरती येईल, मी इथे जास्त तेल वापरलेलं नाही आहे। तर बघा ही आपली टोमॅटोची कढी रेडी झालेली आहे। भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते। तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करून सांगायला विसरू नका की व्हिडिओज कसे असतात आणि कसे नाही। तर माझ्या चॅनलवरती भरपूर साऱ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे, छान हेल्दी रेसिपी, वेट कमी करायच्या सुद्धा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे। आणि
कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये आपल्याला भाज्या कितपत टेस्टी करता येईल हे सुद्धा मी अपलोड केलेले आहे। तर तुम्ही जाऊन एकदा नक्की चेकआउट करा। तर भेटते तुम्हाला मी परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी धन्यवाद। बाय।